विशेष सायकल ऑफ पॉवर्टी ज्याला आपण म्हणतो, की एखादा माणूस गरिबी पोटी काय करतो, तो जातो, स्थलांतर करतो, शहराच्या ठिकाणी जातो, तिथं मोलमजुरी करतो. त्याच्या मुलांना तो शिकवत नाही, तो तशाच मोलमजुरीच्या कामाला पाठवतो. त्यातून त्याला काही रोजगार काही एवढा व्यवस्थित प्राप्त होत नाही. त्याचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग घसरलेलेच असतात. घरामध्ये लाईट नसते, टी व्ही नसतो, कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध झालेल्या नसतात. आणि ह्या सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या नसल्यामुळे तो आपल्या पुढच्या पिढीला कुठल्याही प्रकारचं शिक्षण देऊ शकत नाही. पुढच्या प्रकारचं शिक्षण नसल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा स्किल्ड जॉब भेटत नाही. ते हे मुलं असेच अनस्किल्ड जॉबमध्येच आपल्याला व्यस्त करून घेतात. कुठं गवंड्याच्या हाताखाली काम कर, कुठं टेम्पो चालव, पेंटिंगचे काम. ह्या कामांमध्ये वाईट असं काही नाही आहे, पण मला असं वाटतं हे कुठपर्यंत चालणार आहे. ज्या पद्धतीचं मार्गदर्शन मला कधीच मिळालं नाही, मला कधी कुणी हँडहोल्डिंग केलं नाही, कुणी सांगितलं नाही की तू असं चल, असं नको चालू. मला असं वाटतं की जे विद्यार्थी आहेत त्यांना ते मार्गदर्शन माझ्यामार्फत जर मिळालं तर ते जास्त बेटर होईल. म्हणून मी तो टेलिग्राम चॅनल सुरू केला. आणि त्याचं निमित्त होतं UPSCचं सिलेक्शन. आणि सिलेक्शन झालेल्या लोकांवर थोडेसे जास्त विश्वास ठेवतात विद्यार्थी, आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 5 ते 6 हजार विद्यार्थ्यांना मी मागच्या एका महिन्यामध्ये गाईड केलं आहे. रोज जवळजवळ 6 ते 7 तास मी फक्त विद्यार्थ्यांना फोनवर रिप्लाय करत होतो आणि 2-2.5 तास त्यांचे लेक्चर घेत होतो. मी कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम कुठं गेलो नाही, कुठं फिरायलाही गेलो नाही. उद्देश एकच होता की त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात, त्यांच्या परीक्षेत कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. शिक्षण, उच्च शिक्षण हेच आपल्या अस्मितेचे आयुध आहे. खरं तर एवढा सुंदर हा विषय आहे की ह्यामध्ये पहिलं तर ह्या विषयाची फोड करणं फार गरजेचं आहे. शिक्षण म्हणजे काय, अस्मिता म्हणजे काय आणि आयुध म्हणजे काय, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला हा विषयसुद्धा कळणार नाही. म्हणजे आफ्रिकेमध्ये एक अशी गोष्ट सांगितली जाते की आफ्रिकेच्या कुठल्या तरी एका युनिव्हर्सिटीच्या बाहेर असं लिहिलेलं आहे की एखाद्या देशाला जर बर्बाद करायचं असेल किंवा त्याचा नायनाट करायचा असेल तर त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अणुबॉम्बची गरज पडणार नाही, कुठल्याही प्रकारच्या क्षेपणास्त्रांची गरज पडणार नाही. तो देश जर बर्बाद करायचा असेल तर तिथल्या शिक्षण संस्थेला बर्बाद करून टाका. नापास झालेले इंजिनियर जर तिथल्या पुलांचे बांधकाम करायला लागले तर ते पूल कोसळणारच आहेत. मेरिट नसलेले डॉक्टर जर इलाज करायला लागले तर ते पेशंट वाचणारच नाहीत. आणि ज्यांना काहीच येत नाही असे जर शिक्षक विद्यार्थ्यांना घडवायला लागले तर ते काय घडवत असतील हे त्यांनाच माहिती आहे. त्यामुळं नेल्सन मंडेला सुद्धा तेच म्हणतात की एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन टू चेंज द वर्ल्ड. वेपन म्हणजे आयुध. आयुध म्हटलं का आपल्यासमोर तलवारी, ढाली, भाले, बाण, बंदुकी ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि शिक्षणाला मग असं आयुध म्हणायचं का आपण? कारण ह्या सगळे जे हत्यारं असतात, जे शस्त्र जे असतात, हे तर आपण लढाया खेळण्याकरता वापरतो, एकमेकांची डोकी फोडण्याकरता वापरतो, एकमेकांना संपवण्याकरता वापरतो. परंतु शिक्षण हे एक असं आयुध आहे, हे संपवण्याकरता नाही तर हे एक नवीन सुरुवात करण्याकरता वापरलं जातं. आणि ह्या शिक्षणातूनच आपल्याला आपली अस्मिता शोधता येते. मग अस्मिता म्हणजे काय? अस्मिता म्हणजे फक्त आपली ओळख नव्हे तर तो आपला आत्मसन्मान, आपल्याला मिळणारी सेल्फ रिस्पेक्ट. आणि फक्त आपल्याला नाही तर आपल्या समाजाला, आपल्या आईवडिलांना, आपल्या आसपासच्या आपल्या बंधू भगिनींना, आपल्या मित्रांना, आपल्या गावाला आणि आपल्या राज्याला आणि आपल्या देशालाही. आणि ही जी अस्मिता आहे ती मला वाटतं कुठंतरी त्या शिक्षणाच्या मार्फत आपण मिळवू शकतो. मग सत्ता, संपत्ती आणि संसाधनाच्या या संघर्षामध्ये मला असं वाटतं की कुठंतरी अस्मितेचाही संघर्ष हा ऐतिहासिक काळापासूनच आपण लढतोय आणि पाहतोय. ज्या पद्धतीचा हा समाज होता, ज्या पद्धतीने या समाजाला विभागलं गेलेलं होतं, वेगवेगळ्या वर्णांमध्ये, वेगवेगळ्या जातींमध्ये, पुरुष आणि स्त्रीमध्ये सुद्धा भेदभाव केला जात होता, त्यांची अस्मिता कुठंतरी संपलेली आणि संपवून टाकण्यात आली होती. मग ह्या अस्मितेला जर शोधायचं असेल तर ती आपल्याला कुठे सापडणार आहे? ती अस्मिता जर शोधायची असेल तर आपल्याला शिक्षण घ्यावं लागणार आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण जर बाबासाहेबांचं चरित्र वाचलं
किंवा एखाद्याने जरी वाचलंही नसेल, त्यांच्या आयुष्यावर एखादा पिक्चर पाहिला किंवा एखादी सिरियल जरी पाहिली, आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट त्यांची माहिती आहे की बाबासाहेबांना वर्गामध्ये सुद्धा बसू देत नव्हते. वर्गाबाहेर बसून त्यांनी ते वर्गातले धडे घेतले. म्हणजे त्यांनी सुरू केलेला जो वर्गाबाहेरचा प्रवास तो पार्लमेंटच्या आतमध्ये त्यांना घेऊन गेला. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये तो त्यांना घेऊन गेला. त्यांचे ते डिबेट्स आजही रेफरन्स म्हणून सगळीकडे वापरले जातात. ज्या पद्धतीने संविधान लिहिलं गेलं आणि संविधानामार्फत जी क्रांती त्यांनी घडवली, आणि ती फक्त त्या एका पर्टिक्युलर समाजासाठी नाही की ज्या समाजातून ते येत होते. त्यांनी समाजातील त्या प्रत्येक घटकाचा विचार केला. इव्हन त्यासुद्धा घटकांचा विचार केला ज्यांनी त्यांच्यावर अन्याय केलेला होता. मला वाटतं असा महामानव क्वचितच होऊ शकतो. सुवर्ण संधी होती त्यांच्याकडं. म्हणजे त्यांनी जर ठरवलं असतं तर ते त्या ठिकाणी भेदभावसुद्धा करू शकले असते. आपल्या एका पर्टिक्युलर समाजाला सगळ्यात जास्त फायदा मिळवून दिला असता आणि बाकीच्यांचा त्यांनी विचार नसता केला. परंतु मला बाबासाहेबांचे शब्द आठवतात, ज्यावेळेस देशाचा प्रश्न निर्माण होतो ते म्हणतात, वी आर इंडियन्स फर्स्टली अँड लास्टली. त्यामुळेच ज्यावेळेस येरवड्यामध्ये महात्मा गांधी उपोषणाला बसले होते आणि सेपरेट इलेक्टोरेटचा प्रश्न ज्यावेळेस समोर होता, बाबासाहेबांनी मोठ्या मनाने त्यावर स्वीकार केला आणि नॅशनल मुवमेंटला त्यांनी प्रायोरिटी दिली. मला असं वाटतं की ही जी सामाजिक अस्मिता जर आपल्याला जपायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आपण नक्कीच वाचलं पाहिजे. त्यांच्या आयुष्यातून नक्कीच आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आणि समाजाकरता नव्हे तर पूर्ण देशाकरता, जगाकरता एक सुंदर संदेश आपल्याला आपल्या वागण्या आणि बोलण्यातून, आपल्या कृतीतून देता आला पाहिजे असं मला वाटतं. मग ह्या समाजामध्ये ज्यावेळेस आपण जीवन जगतो त्यावेळेस समाजातील विविध घटक आपण पाहतो. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक मला जो वाटतो तो म्हणजे महिला. ऐतिहासिक काळापासून महिलांना दुय्यम स्थान आपल्या या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये दिलं गेलेलं आहे. आणि त्याचं कारण म्हणजे पुरुषसत्ताक जी काय आपला जो समाज आहे, चूल आणि मूल एवढंच त्या स्त्रीला मर्यादित ठेवण्यात आलं आणि तिच्या ज्या काही अस्मिता तिच्या ज्या होत्या त्यावर पूर्णपणे दडपण टाकण्यात आलं. तिचा आवाज दाबवण्यात आला. आणि मला असं वाटतं की ती जी अस्मिता जर परत मिळवायची असेल तर त्या महिलेला शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. आज जर तुम्ही समाजातील कुठलाही तुम्ही सेक्टर ओपन करा, कुठेही जा, म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं दिशाताईंनी एवढं जबरदस्त इथं 1 तासाचं व्याख्यान केलं आणि ते व्याख्यान ते यामुळे करू शकल्या की त्या शिक्षणामार्फत त्यांना जी काही क्रांती घडवता आली, त्या शिक्षणामार्फत त्यांनी स्वतःला घडवलं आणि आज ते समाज घडवत आहेत. मला वाटतं की सेम त्याच पद्धतीने आपण जो समाजातील इतर जो दुसरे घटक असतात, म्हणजे महिला फक्त इतर सर्व समाजातील महिला आणि त्यातली त्यात SC आणि ST समाजातील महिला यांचा जर विचार केला तर त्यांना जो असलेला हेल्थ, एज्युकेशन आणि इतर जो साधन संपत्तीचा जो ॲक्सेस आहे तो फार कमी आहे. तुम्ही जर पाहिलं ऑलरेडी जे स्मॉल आणि मार्जिनल लँड होल्डर्स आहेत त्याच्यामध्ये 86% स्मॉल अँड मार्जिनल लँड होल्डर्स त्यांच्याकडे फक्त 1.08 हेक्टर लँड आहे. आणि त्यातली त्यात 90% जे दलित समाज आहे त्यांच्याकडे तर जमिनीच नाही आहेत. असलेल्या जमिनी त्यातून काहीच उगवत नाही, त्या फक्त नावाला आहेत. आणि त्यातली त्यात मग त्या दलित महिलेवर काय दिवस येत असतील तुम्ही हा विचार करू शकता. आणि त्याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर गावातील किंवा शहरांमध्ये ज्या असलेल्या वस्त्या ज्या आहेत, ज्या झोपडपट्ट्या आहेत, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता. अशाच एका झोपडपट्ट्यामध्ये आम्ही 2 वर्ष राहिलो. ज्यावेळेस माझा जन्म हा चास गावामध्ये जरी झाला असला, 15 वर्ष आम्ही गावामध्ये वाढलो, शिकलो. गावामध्ये असताना सुद्धा आमच्याकडे जमीन नव्हती. आई दुसऱ्यांच्या शेतात जाऊन खुरपायचे काम वगैरे करत होती. परंतु काम नव्हतं म्हणून कामाच्या शोधात शहरामध्ये गेलो आणि तिथं झोपडपट्टीमध्ये राहायचा एक योग आला आणि तिथं समाजाचं आणखी एक रूप पाहायला भेटलं. विलक्षण प्रकारची गरिबी आणि त्या गरिबीतून बाहेर येण्याची जी वृत्ती आहे ती सुद्धा कोणामध्ये दिसत नव्हती. कारण आपण त्या गोष्टीसाठी स्वतःला ॲडजस्ट करून घेतलं. आपण प्रयत्नच करत नाहीत त्यातून बाहेर येण्याचा. म्हणजे आमच्या घरासमोर एक बाई राहत होती, तिचा मुलगा 8वीला होता आणि तिचा नवरा जो होता तो बांधकामाचे जे मजुरीचं जो कॉन्ट्रॅक्टर असतात ना त्या टाईपचं काहीतरी काम करत होता. आणि 8वीतून तो मुलगा शाळेतून आला आणि तिच्या आईने लगेचच त्याला म्हटली दप्तर ठेवून बापासोबत जा. मी समोर होतो, म्हटलं अहो त्याला शाळेत जाऊ द्या आणि शिकून कुठं कलेक्टर होणार आहे. हे आपल्या समाजातील नाही तर ह्या प्रत्येकच म्हणजे खेड्यापाड्यामधल्या ह्या एक खूपच दुःखद ही बाब आहे. ही मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने ही अनुभवली असणार आहे. तुम्ही सुद्धा कधीतरी कुठं अभ्यास करत असणार आहेत आणि त्यावेळेस तुम्हाला खोचक टोमणे देणारे लोक तुम्हाला सापडतील. काय करायचं एवढं शिकून कुणाचं भलं झालंय.
मला असं वाटतं की जर भलं व्हायचं असेल आणि भलं करायचं असेल तर शिकावंच लागणार आहे. शिकलं नाही तर काहीच नाही. मग ते काय काय आपल्याला कुठल्या कुठल्या माध्यमातून काय काय शिकता येईल त्याची आपण माहिती घेणं फार गरजेचं आहे. त्याचप्रकारे समाजातील असाच एक घटक ज्याच्यासाठी मी मागच्या काही वर्षांपासून काम करतो आहे, ज्यांना मदत करण्याकरता मला नेहमी आनंद वाटतो, असे आमचे दिव्यांग बांधव जे आहेत, अंध अपंग जे आमचे विद्यार्थी, हिअरिंग इम्पेड असतील, व्हिज्युअली इम्पेड असतील, त्यांना कुठल्याही प्रकारचं इक्वल ॲक्सेसिबिलिटी नाही आहे. अभ्यास जरी करायचा असेल तर नॉर्मल विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल फार मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतं, परंतु दिव्यांग विद्यार्थी जो 100% व्हिज्युअली इम्पेड म्हणजे पूर्णपणे अंध विद्यार्थी आहे, तो वाचन कसं करणार? त्याला ब्रेल लिपीतून वाचन करावं लागतं. ब्रेल लिपीतून साहित्य उपलब्ध नाही आहे. बरं, जर त्यांनी वाचन जरी केलं समजा ऑडिओच्या फॉर्मॅटमध्ये, तो त्याच्या नोट्स कशा काढणार? काही लोकांना ॲक्सेस असतो कम्प्युटरचा, ते नोट्स वगैरे काढतात, पण ते रिव्हिजन कशी करणार? हा प्रश्न हा त्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की त्यांची जी डिपेंडन्सी वाढते आणि हे जे उच्च शिक्षण आहे हे त्यांना डिपेंडंटपासून इंडिपेंडंट बनवतं. त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण हे सर्वात मोठं असं आयुध आहे की ज्यामुळं आपण आपली अस्मिता शोधू शकतो, मग तो समाजातील कुठलाही घटक असू द्या. सामाजिक क्षेत्राचा आपण ज्यावेळेस विचार करतो, आपण थोड्याशा इतिहासाचे पानं जर पलटून पाहिले आणि जर आपण राजा राममोहन रॉय असतील किंवा डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वे असतील किंवा ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, हे जे महिलांच्यासाठी ज्यांनी कामं केलीत, ज्यांनी महिलांसाठी शाळा सुरू केल्या, किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, तुम्ही ह्यांचा विचार कधी केला आहे का? महिलांना इक्वल अधिकार म्हणजे समान अधिकार मिळवून देण्याकरता ह्या लोकांनी सर्वात अगोदर शिक्षणावर भर दिला. त्यांनी कुठल्याही प्रकारची आर्थिक सुधारणा आणली नाही, त्यांनी शैक्षणिक सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वेस्टर्न एज्युकेशन घेतलं आणि इकडे येऊन ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी डिकोड केलं. म्हणजे काय, एकंदरीत ज्यावेळेस तुम्ही शिकता, तुम्हाला कुठल्याही गोष्टींचं डिकोड करण्याची जी पॉवर तुमच्यामध्ये येते, तुम्ही रॅशनल थिंकिंग तुमच्यामध्ये डेव्हलप होते, तुम्ही स्वतः विचार करू शकता. सायंटिफिक टेम्पर जे आपल्या घटनेमध्ये सुद्धा दिलेलं आहे, ते सायंटिफिक टेम्पर आपला डेव्हलप होतो. आणि कदाचित तो सायंटिफिक टेम्पर जर डेव्हलप झाला तर कधीच मला असं वाटतं की कुठल्याच घरातील जी मुलगी असेल, स्त्री असेल, ते कधीच तिला चूल आणि मूल म्हणून आपण कधीच पाहणार नाहीत. त्यामुळे मला वाटतं हे शिक्षणाचं महत्त्व आहे. जसं सामाजिक क्षेत्रात शिक्षणाचं महत्त्व आहे तसंच आर्थिक क्षेत्रात आहे. आणि त्या बाबतीत महात्मा फुलेंच्या ज्या ओळी त्या मला आठवतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा फुल्यांनी हे त्या काळी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे एक अविद्या, म्हणजे जर तुम्ही शिक्षण घेतलं नाही तर तुमचे किती हाल होणार आहेत. तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जे गुणधर्म, जे व्हॅल्यूज जे असतात, ज्या समाजामध्ये टिकून राहण्याकरता, ज्या डिबेट करण्याकरता, ते तुमच्यामध्ये येणार नाहीत. आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम होणार नाहीत. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे ही जी गरिबीची सायकल जी आपण पाहतो, विशेष सायकल ऑफ पॉवर्टी ज्याला आपण म्हणतो, की एखादा माणूस गरिबीपोटी काय करतो, तो जातो, स्थलांतर करतो, शहराच्या ठिकाणी जातो, तिथं मोलमजुरी करतो. त्याच्या मुलांना तो शिकवत नाही, तो तशाच मोलमजुरीच्या कामाला पाठवतो. त्यातून त्याला काही रोजगार काही एवढा व्यवस्थित प्राप्त होत नाही. त्याचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग घसरलेलेच असतात. घरामध्ये लाईट नसते, टी व्ही नसतो, कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध झालेल्या नसतात. आणि ह्या सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या नसल्यामुळे तो आपल्या पुढच्या पिढीला कुठल्याही प्रकारचं शिक्षण देऊ शकत नाही. पुढच्या प्रकारचं शिक्षण नसल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं स्किल्ड जॉब भेटत नाही. ते हे मुलं असेच अनस्किल्ड जॉबमध्येच आपल्याला व्यस्त करून घेतात. कुठं गवंड्याच्या हाताखाली काम कर, कुठं टेम्पो चालव, पेंटिंगचे काम. ह्या कामांमध्ये वाईट असं काही नाही आहे, पण मला असं वाटतं हे कुठपर्यंत चालणार आहे? ही सायकल कुठंतरी ब्रेक होणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही शिक्षणावर भर दिला. माझे वडील ड्रायव्हर जरी असले तरी लहानपणापासून बाबासाहेबांचा फोटो आमच्या घरामध्ये नेहमी होता. आणि मी वडिलांना विचारायचो, जी क्युरिओसिटी होती, ज्यावेळेस बाबासाहेबांबद्दल माहिती नव्हती, की वडील ह्या माणसाचं फार हे करतात, खूप मानतात. वडिलांना विचारलं लहान शाळेत, ज्यावेळेस मी म्हणजे शाळेत सुद्धा नव्हतं, की कोण येते. त्यांनी सांगितलं ह्या जगामध्ये 2च महामानव होऊन गेले, बाकी आपण सगळे मानव आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हटलं हे कुठं भेटतील आपल्याला? म्हणजे तुला शोधावं लागतील. म्हटलं भेटतील का? पण नक्की भेटतील. फक्त यांना तुला शोधण्याकरता पुस्तकं वाचावी लागतील, कारण ते तिथं राहतात. आणि ते जर पुस्तकं तुम्ही जर वाचले ते तुमच्याशी बोलतील सुद्धा. तर मला असं वाटतं की ती जी अभ्यासाची आवड आमच्या ड्रायव्हर असलेल्या वडिलांनी आम्हाला लावून दिली. त्यांचं एकच म्हणणं होतं
की आयुष्यात जर काही चांगलं करायचं असेल, लोकांची मदत करायची असेल, तर स्वतःला एम्पावर व्हावं लागेल, स्वतःला त्या लायकीचं तुला करावं लागेल. आणि ती लायकी फक्त शिक्षणातूनच मिळणार आहे. आणि मला असं वाटतं त्यामुळेच मी आणि माझा भाऊ आम्ही शिक्षणापासून कधीच आमचा रस्ता कधी वेगळा केला नाही. गावात असताना, शाळेत असताना, आम्ही 6वी 7वीला 8वीला असतानाच कामाला सुरुवात केली होती. मी 8वीत असतानाच केटरिंगच्या कामाला जायचो, मंडपाच्या कामाला जायचो. 8वीत माझा पहिला नंबर येतो. पहिलीपासून 10वीपर्यंत माझा पहिला नंबर कधी सुटला नाही. 10वीला सुद्धा मी केंद्रात पहिला आलो. परंतु घरची परिस्थिती अशी असल्यामुळं काय होत होतं की ती अस्मिता जी आपण म्हणतो ती कुठंतरी संपलेली होती. तिथं फक्त पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न होता. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा असतात आपल्या, त्या सगळ्यात अगोदर पूर्ण करायच्या होत्या. म्हणून 8वीला असतानाच मंडपाच्या कामाला जा, कुठं केटरिंगच्या कामाला जा, लग्नामध्ये लोकांचं जेवण वाढायचे, जे टोपी घालून टाय लावून मुलं जे असतात ना, 50 रुपये आम्हाला मिळत होते त्याचे. आणि लग्नाच्या त्या कामासाठी ह्यामुळं जायचो कारण तिथं जाऊन कुठंतरी चांगलं गुलाबजामुन खायला भेटणार होता. छोट्या छोट्या गोष्टी होत्या. कुठंतरी ते काम करायचं उन्हाळ्याच्या सुट्टीत, कुणाचे तरी जुने पुस्तकं घ्यायचे. ते करतच असताना शाळा सुरू व्हायच्या अगोदरच माझे 2-2 धडे वाचून झालेले असायचे. कोचिंग क्लास वगैरे हा प्रकार गावात नसतो, त्यामुळं त्याची कधी सवय पण लावून घेतली नाही. शाळेत गेल्यानंतर प्रत्येक विषयाचे 2-2 धडे हे पहिलेच आमच्या अभ्यासातून झालेले होते. त्यामुळे अभ्यास करताना कधी अडचणच आली नाही, क्लास लावायची गरज पडली नाही. घरात लाईट नव्हती पण आमचे मित्र फार छान होते. म्हणजे कधी कधी तुम्हाला ग्रामीण भागातला समाज फार चांगलं, एक पॉझिटिव्ह उदाहरणंसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. एकीकडं आपल्याकडं ॲट्रॉसिटीज झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात की दलित समाजावर अत्याचार होतो, अन्याय होतो. आणि एकीकडं आमच्या गावामधले माझे काही असे मित्र आहेत की ज्यांनी त्यांच्या घरामध्ये मला जागा दिली की तू आमच्या घरी येऊन अभ्यास कर. आणि मला असं वाटतं की 10वीला आलेला पहिला नंबर असू द्या किंवा आता UPSCमध्ये आलेली रँक असू द्या, संपूर्ण गावाने त्या दिवशी मला डोक्यावर घेऊन मिरवलं. आणि मला असं वाटतं की त्या उच्च शिक्षणामुळं म्हणा किंवा त्या रँकमुळं म्हणा किंवा त्या शिक्षणामुळंच गावातील जातीपातीच्या भिंती त्या कोसळून पडल्या त्या दिवशी. म्हणजे मला खरंच सांगायला आनंद होतो की त्या गावातून ज्या दिवशी मिरवणूक निघत होती, बाबासाहेबांचे गाणे वर सगळे गावातले लोक नाचत होते. म्हणजे हा जो बदल जो आपण म्हणतोय तो घडवायचा आहे आपल्याला, मग तो कसा घडणार आहे? मला असं वाटतं त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करायला गरजेचं आहे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम आपण म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण दुसऱ्याच्या घरात, बाबासाहेब जन्माला यावे त्याच्या घरात, मग आपण काय फक्त जय भीम म्हणायचं का? म्हणजे म्हणजे आता आपण जर समजा राजकीय क्षेत्राचा जरी विचार केला की आपण पाहतो आता आरक्षण तर आलेलं आहे. ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला दलित सरपंच झालेले पण पाहायला मिळतात. आपण हा प्रश्न त्या सरपंचाला पण विचारला पाहिजे की तू तुझ्या अधिकाराचा किती वापर करतो रे बाबा? तुला माहिती आहे का तुझा अधिकार? तर तुला फक्त रबर स्टॅम्प म्हणून ठेवलेला आहे. म्हणजे आम्ही हे असे उदाहरणं पाहिलेले आहेत की गावातील जे मुरलेले जे राजकारणी असतात, आणि गावचं राजकारण फार भयानक आहे, इंटरनॅशनल लेवलचं राजकारण परवडलं आहे. ग्रामपंचायत भयानक वाईट. म्हणजे ज्यांनी अनुभवलं नसेल त्यांनी एकदा गावाकडे जाऊन या मतदान करायला, किंवा मग इलेक्शनचं तुम्ही फॉर्म भरून बघा एकदा ग्रामपंचायतचं. 10 मतं पडणार नाहीत तुम्हाला. भयानक असतं आहे ग्रामपंचायत. आणि त्या ग्रामपंचायतमध्ये जो आपला दलित सरपंच होतो, मला असं वाटतं की त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करणं फार गरजेचं आहे. आणि तो आपल्या अधिकाराचा वापर कधी करणार आहे? ज्यावेळेस त्याला त्या राजकीय क्षेत्राचं ज्ञान असणार आहे त्यावेळेस. रिझर्वेशन आलं म्हणून त्याच्या हांजी करण्याला कुणालाही तुम्ही उठून जर तिकीट दिलं आणि त्याला जर तिथं जाऊन बसवलं, तुम्हाला काय वाटतं की तो चांगलं काम करणार आहे का दलित वस्तीसाठी? माझे वडील, म्हणजे मला आनंद वाटतो या गोष्टीचा, सरपंच नव्हते पण एका टर्ममध्ये ते ग्रामपंचायत सदस्य होते 5 वर्ष. पूर्ण पॅनल त्यांचा पडला होता, फक्त वडील एकटे निवडून आले होते. आणि दलित वस्तीमध्ये झेंडावंदन सुरू व्हावं म्हणून वडिलांनी कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसले होते. आणि मला अभिमान वाटतो की अजूनही ते झेंडावंदन आमच्या दलित वस्तीत होतं. दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 1 मेला पूर्ण गाव आमच्या दलित वस्तीत येतो. समाज मंदिरापुढं, बुद्ध विहारासमोर तो झेंड्याला सल्यूट करतो. आणि ती परंपरा अजूनही चालू आहे आणि ती अजूनही पुढे चालूच राहणार आहे. पण मला वाटतं की आपण कुठल्याही क्षेत्रात ज्यावेळेस आपण जातो, राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, आर्थिक असू द्या किंवा वैयक्तिक असू द्या, त्या क्षेत्राबद्दल जर नॉलेज जोपर्यंत आपल्याला असणार नाही आणि समाजाबद्दल काहीतरी करण्याची तळमळ जोपर्यंत आपल्यात असणार नाही, मला वाटतं की तोपर्यंत आपण त्या क्षेत्रात काहीच बेस्ट करू शकत नाही. पैसा जर कमवायचा असेल, जसं सरांनी मागाशी सांगितलं की भरपूर ऑफर आल्या वगैरे, काय पैसा वगैरे कमवणं हा आयुष्याचा उद्देश नाहीच आहे कधी.
उदरनिर्वाह करण्यापुरता ज्या काही गोष्टी आहेत त्या मिळून जातात, काही केलं तरी मिळून जातात. रस्त्यावर जर कुत्रं जरी सोडलं तरी ते उपाशी राहत नाही. मग मला असं वाटतं की मग आपलं जे जगणं आहे हे माणसासारखं असलं पाहिजे की कुत्र्यासारखं असलं पाहिजे. मी थोडेसे हार्ड शब्द वापरतो, मी माफी मागतो त्यासाठी, पण हे गरजेचं आहे. मग ज्यावेळेस मला माणसासारखं जीवन जगायचं आहे, त्यासाठी मला माझ्या माणसासारख्या माणसांना माणूस म्हणून जगण्याकरता मी काय करू शकतो, हा प्रश्न जोपर्यंत मला पडत नाही तोपर्यंत मी माणूसच नाही. मग हा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला पडतो, मला असं वाटतं की त्यातून मग आपल्याला ते मार्ग सापडायला सुरुवात होते. हा प्रश्न असाच मला पडला ज्यावेळेस मी त्या झोपडपट्टीत राहायला गेलो आणि ज्यावेळेस एक अशी घटना घडली की तिथं ओपन डेफिकेशन होत होतं मॅडम. टॉयलेट नव्हते आणि आमच्या आय बहिणींना उघड्यावर असं बसावं लागत होतं. तिथूनच दुसऱ्या गावाकडे जाणारा एक रस्ता होता आणि तिथून गाड्या जायच्या. तुम्ही विचार करा, तिथून गाड्या जात होत्या, त्यांची काय अवस्था होत असेल, कुठं होती त्यांची अस्मिता त्यावेळेस, काय होत असेल त्यांच्या अस्मितेचं. आम्हाला ते पटलं नाही. मी त्यावेळेस 11वीला होतो. मी तिथल्या मित्रांना जमा केलं, म्हटलं हे थांबलं पाहिजे, हे काय चुकीचं आहे म्हटलं हे अजिबात. आणि मी तिथून नवीन गेलेलो होतो, आम्ही जस्ट जॉईन झालो होतो तिथं, म्हणजे राहायला गेलो होतो त्या झोपडपट्टीमध्ये. ते पोरं म्हटले अरे हा कोण नवीन आला आहे. म्हटलं मी नवीन आहे का जुना ह्याने फरक पडत नाही, पण आज आपल्या आई बहिणींना ह्या पद्धतीचा अपमान सहन करावं लागतं, हे चालतं आहे का तुम्हाला. आम्ही ती एक निवेदन घेऊन महानगरपालिकेमध्ये गेलो. पहिलं आम्ही तिथल्या लोकल नगरसेवकाकडे गेलो होतो. त्याच्याकडून काही 8 दिवस काही काम झालं नाही, म्हणून आम्ही महानगरपालिकेत गेलो. थोडीशी माहिती मी त्यावेळेस काढली, थोडी क्युरिओसिटी होती. आणि ते जे महानगरपालिकेचे जे अधिकारी होते त्यांनी तातडीने तिथं एक टेम्पररी जे चालतं फिरतं जे टॉयलेट असतं त्याची अरेंजमेंट आम्हाला करून दिली. आणि त्यावेळेस कुठंतरी वाटलं की समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल तर टेबलाच्या त्या बाजूला जाणं फार गरजेचं आहे. आणि माझे वडील मला लहान असताना सांगत होते, ज्यावेळेस आम्ही लहान होतो, की 1000 लोक एकत्र येऊन जे काम करू शकणार नाहीत ते एक अधिकारी होऊन तुला करता येईल, त्यामुळे तुला अभ्यास करावा लागेल. परिस्थिती नव्हती जरी अभ्यासाची, मी खरं सांगतो की मी कुठल्याही प्रकारचं कॉलेज केलं नाही. आता उच्च शिक्षणावर मला बोलायला सांगितलं आहे, पण मी कुठल्याही प्रकारचं उच्च शिक्षण कॉलेजमध्ये घेऊन केलेलं नाही आहे. माझं सर्वात उच्च शिक्षण जे इन्स्टिट्यूटमध्ये वर्गात बसून जे घेतलं आहे ते डिप्लोमा पॉलिटेक्निकचा. माझं BA MA हे मी मुक्त विद्यापीठातून केलेलं आहे. माझा पूर्ण अभ्यास हा सेल्फ मोटिवेशनने आणि स्वतःच्या जोरावर केलेला आहे. माझ्या भावाचं ग्रॅज्युएशनसुद्धा मुक्त विद्यापीठातलं आहे. परंतु तुम्ही जर समजा आमचं कार्य जर पाहिलं किंवा त्या जी तगमग जर पाहिली तर मला असं वाटतं की ते शिक्षण मग त्यावेळेस मग असं सिद्ध होतं की ते शिक्षण तुम्ही कुठल्याही संस्थेत घ्या, घरी बसून करा किंवा बाहेर जाऊन करा, त्याने काही फरक पडत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा आपल्या अस्मितेला जर जपायचं असेल तर ह्या उच्च शिक्षणाचा आधार घेणं फार गरजेचं आहे. आणि हे उच्च शिक्षण वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे सरांना मी त्यामुळे विचारलं होतं की कुठल्या प्रकारचे म्हणजे ऑडियन्स आपल्याकडे असणार आहे, त्यावेळेस त्यानुसार मी त्यांना मार्गदर्शन करू शकतो. जर स्पर्धा परीक्षा करणारे जर विद्यार्थी येणार असतील तर त्यांना मी सांगू इच्छितो की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त IAS IPS नाही आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता. इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसमध्ये जाऊन तुम्ही आर्थिक सल्लागारसुद्धा होऊ शकता. मॅडमने आता SC/STच्या बजेटवर बोलले, मग बजेट बनवणारं सुद्धा तुम्ही व्यक्ती बनवू शकता तिकडे जाऊन. त्या पद्धतीचं जर शिक्षण तुम्ही घेतलं, त्या पद्धतीच्या परीक्षा जर तुम्ही दिल्या, मिलिटरीमध्ये जाऊन तुम्ही उच्च पदाचे अधिकारी तुम्ही होऊ शकता. अनुप कुमार सरांना मी त्या दिवशी आमची भेट ही पुण्यातच झालेली आहे. आणि मागच्या आय थिंक एक महिना झाला असेल सर, एक महिन्यापूर्वी आमची भेट झाली आणि ह्यावर सुद्धा आमची चर्चा झाली होती. मागच्या महिन्यापासून मी जे सरांनी मागाशी सांगितलं की जो इनिशिएटिव्ह सुरू केला, त्या इनिशिएटिव्ह मागचं माझं एकमेव कारण तेच होतं की ज्या पद्धतीचं मार्गदर्शन मला कधीच मिळालं नाही, मला कधी कुणी हँडहोल्डिंग केलं नाही, कुणी सांगितलं नाही की तू असं चल, असं नको चालू. मला असं वाटतं की जे विद्यार्थी आहेत त्यांना ते मार्गदर्शन माझ्यामार्फत जर मिळालं तर ते जास्त बेटर होईल, म्हणून मी तो टेलिग्राम चॅनल सुरू केला. आणि त्याचं निमित्त होतं UPSCचं सिलेक्शन, आणि सिलेक्शन झालेल्या लोकांवर थोडेसे जास्त विश्वास ठेवतात विद्यार्थी, आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 5 ते 6 हजार विद्यार्थ्यांना मी मागच्या एका महिन्यामध्ये गाईड केलं आहे. रोज जवळजवळ 6 ते 7 तास मी फक्त विद्यार्थ्यांना फोनवर रिप्लाय करत होतो आणि 2-2.5 तास त्यांचे लेक्चर घेत होतो. मी कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम कुठं गेलो नाही, कुठं फिरायलाही गेलो नाही. उद्देश एकच होता की त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात, त्यांच्या परीक्षेत कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. त्यामध्ये बरेचसे असे सक्सेस असा होता की कर्नाटकामधल्या गावातील एका मुलीचा मला मेसेज आला की सर म्हणे, मी आत्तापर्यंत आमचं गाव सोडलेलं नाही, पण तुमच्या या लेक्चर पाहून मला फार प्रेरणा मिळाली आणि माझे फार छान मार्क येत आहेत. कदाचित मी यावर्षीची मेन्स लिहू शकते आणि मला तुमच्यासारखेच लोकांची मदत करायची.
मला वाटतं की शिक्षणाचा खरा अर्थ हाच आहे की जो बाबासाहेबांना अपेक्षित होता. शेवटी मी हेच सांगू शकतो की बाबासाहेबांनी आपल्याला जो संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यामध्ये त्यांनी आधी संघर्ष करा असं नाही म्हटले किंवा आधी संघटित व्हा असंही नाही म्हटले. आधी त्यांनी शिका सांगितलं. ती क्रोनॉलॉजी समजून घ्या तुम्ही. आधी त्यांनी शिका का सांगितलं? काहीतरी कारण असेल. आणि शिका या शब्दाकडून त्यांना काय अपेक्षित होतं? शिका म्हणजे फक्त डिग्र्या घ्या असं नाही. शिका म्हणजे फक्त नोकऱ्या मिळवा, श्रीमंत व्हा, आपल्या बंगले बांधा, गाड्या घ्या असा अर्थ नाही होत. शिका ह्या शब्दाकडून त्यांना हे अपेक्षित होतं की तुमच्या शिक्षणाचा समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत कसा फायदा होईल याची काळजी तुम्ही घ्या, म्हणजे शिका. संघटित व्हा ह्या शब्दाचा अर्थ जो मला कळाला, संघटित होण्याचा अर्थ म्हणजे एकत्र येणं. जसं आज आपण एकत्र आलो, विचारमंथन करतोय, वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलतोय, ॲक्सेप्ट करतोय समोरच्या व्यक्ती काय बोलतोय, त्यावर बारकाईने आपण लक्ष देतोय. ते एकत्र येणं म्हणजे संघटित होणं. आणि संघर्ष करणं म्हणजे भांडण मारामारी करणं नाही, तर संघर्ष म्हणजे आज आपण ज्या क्षेत्रात जातोय त्या क्षेत्रात ज्या काही अडचणी येणार आहेत त्या अडचणींना सामोरं जाणं म्हणजे आपल्यासाठी तो संघर्ष असणार आहे. आणि मला असं वाटतं की संघर्ष जेवढा या महामानवांनी केला असेल, जेवढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संघर्ष करावा लागला, मला असं वाटत नाही की तेवढा संघर्ष आपल्याला करावा लागतोय. बऱ्यापैकी गोष्टी त्यांनी आपल्याला रेडीमेड देऊन गेलेत. आणि त्याच गोष्टींमधून शिकून मला असं वाटतं की तो शिका, संघटित वा संघर्ष करा हा संदेश घेऊनच आपल्याला जीवन जर जगलं तर मला वाटतं की त्यांचा जो उद्देश होता संविधान लिहिण्याचा, या सामाजिक क्रांती घडवण्याचा, तो सार्थ ठरेल. आता हे उच्च शिक्षण घेत असताना काही अडचणींना सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागतं. त्या अडचणींवर 2 मिनटं मी फक्त सांगू शकतो की एका ग्रामीण भागातून आल्यामुळं मला त्या ग्रामीण भागातल्या उच्च शिक्षणाच्या अडचणी माहिती आहेत. सगळ्यात पहिली अडचण जी आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि कदाचित दलित समाजातील विद्यार्थ्यांना जी सोसावी लागते ती म्हणजे भाषेचा प्रॉब्लेम. उच्च शिक्षण हे इंग्लिशमध्ये घ्यावं लागतं आणि आमचे इंग्लिशचे वांदे आहेत. त्यामुळं पहिलं इंग्लिशपासून पळू नका तुम्ही. तुम्हाला इंग्लिशपासून कोणी वाचू शकणार नाही. तुम्हाला जर भविष्यात मोठ्या पदांवर जायचं असेल, मॅडम बसलेले त्यांना माहिती आहे सुप्रीम कोर्टाचं कामकाज इंग्लिशमध्येच चालतं. त्यामुळं भाषा आणि आपली जी काही रिजनल लँग्वेज असेल त्याच्याबद्दल अभिमान बाळगणं, त्याच्याबद्दल काही वाईट नाही. परंतु त्या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या समाजासाठी फार मोठं कार्य करायचं आहे. त्यासाठी इतर भाषा येणं पण फार गरजेचं आहे. त्यात इंग्लिश जर तुम्ही शिकले तर तुमच्या शिक्षणाच्या बऱ्याचशा संधी ह्या उपलब्ध होतात. तुम्ही फॉरेनमध्ये जाऊन शिकू शकता, मोठमोठ्या डिग्र्या घेऊ शकता आणि त्या डिग्र्या घेऊन येऊन इथं तुम्ही समाजासाठी काम करू शकता, जसं बाबासाहेबांनी केलं. त्यांनी जर जिद्द ठेवली असते, नाही मी सगळं मराठीतच शिकणार, तर नसतं शक्य झालं ना सगळ्या गोष्टी. त्यानंतर दुसरी जी अडचण जी आपल्या समाजाला आणि किंचित सर्व समाजातील गरीब लोकांना भोगावी लागते ती म्हणजे आर्थिक अडचण. उच्च शिक्षण घेण्याकरता असलेल्या स्कॉलरशिप्सबद्दल आपल्याला माहिती नसते. स्कॉलरशिप आहेत, प्रॉब्लेम हा माहिती नसण्याचा आहे, अवेअरनेस नसण्याचा आहे. मी दिल्लीला जरी राहिलो असेल तरी मी दिल्लीमध्ये पुण्यापेक्षा कमी खर्चात राहिलो. दिल्लीमधले पहिले 2 वर्ष मी फ्रीमध्ये राहिलो. ही गोष्ट कोणाला माहिती आहे का इथे की कसं राहता येतं दिल्लीमध्ये 2 वर्ष फ्री? ओल्ड राजेंद्रनगरमध्ये जर राहायचं असेल तर कमीत कमी 25,000 ते 30,000 रुपये महिन्याला लागतात. परंतु तिथे जामिया हमदर्द स्टडी सर्कल सारख्या संस्था आहेत, त्या तुमच्या एंट्रन्स घेतात, इंटरव्ह्यू घेतात आणि तुम्हाला ॲडमिशन देतात. तिथं मेरिट लागतं. वर्षाच्या शेवटी तुम्ही जर टॉप परफॉर्मरमध्ये असाल तर तुमची वर्षभराची फी तुम्हाला परत मिळते. तर त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते, अभ्यास करावे लागते. महाराष्ट्र शासनातर्फे सोशल जस्टिस मिनिस्ट्रीतर्फे बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड टेक्निकल इन्स्टिट्यूटतर्फे बार्टी तर्फे दरवर्षी एक्झाम घेतली जाते आणि 200 ते 250 विद्यार्थ्यांना दिल्लीला पाठवलं जातं. त्यांना 10,000 रुपये महिन्याला स्टायपेंड आमच्या वेळेस मिळायचं, आता 13,000 रुपये मिळतात. आणि 1.5 लाख रुपयांची एक वेळची फी ही बार्टीतर्फे भरली जाते. मग 1 वर्ष तुम्हाला फ्रीमध्ये राहायला भेटतं. मग तुम्ही त्या गोष्टींचा फायदा घेऊन, स्कॉलरशिप्स घेऊन तुम्ही तिकडं गेलं पाहिजे. प्रिलिम्स पास झाल्यानंतर बार्टीतर्फे मेन्सची तयारी करण्याकरता 50,000 रुपये मिळतात. स्कॉलरशिप्स 50,000 रुपये बार्टीतर्फे मिळतात. का? कारण तुम्हाला टेस्ट सिरीज जर लावायची असेल, तुम्हाला एखादा कोचिंगमध्ये जर जायचं असेल, त्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहेत. आणि मेन्स पास झाले आणि इंटरव्ह्यूला जर गेले तर त्यासाठी सुद्धा 25,000 रुपये बार्टी देतं. मला नक्की माहिती आहे की कोणाला ह्या गोष्टी माहितीच नसणार आहेत. 25,000 रुपये तुम्हाला सूट बूट घेण्याकरता दिले जातात बार्टीकडून. त्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टींवर जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्सवर सोल्युशन शोधणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे.
पुढचे काही प्रॉब्लेम जे आपल्या हातात नाही आहेत ते म्हणजे काही इन्स्टिट्यूशनल सिस्टेमिक प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे बरेचसे ज्या ॲब्सेंटिझम आहे, मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रॉपरली प्राध्यापक अवेलेबल नसतात, क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही, सिलेबस आउटडेटेड झालेला आहे. त्यामुळं योग्य इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याकरता योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अनुप कुमार सरांसारखं जे काम आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ते फार मोठं काम आहे त्यांचं, की कुठल्या विद्यार्थ्याला कुठल्या संस्थेत त्याचं स्किल पाहून पाठवणं आणि ते पण विनाशुल्क. त्यामुळे ती एक गोष्ट आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ह्या काही प्रॉब्लेम्स, हे जे बेसिक 2 ते 3 प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्या समाजाला फेस करावे लागतात, मला वाटतं ते प्रॉब्लेम ज्यावेळेस आपण समजून घेऊ त्यावेळेसच आपण त्यावर सोल्युशन शोधू शकतो. आणि मला असं वाटतं की ते सोल्युशनकडे ज्यावेळेस आपण जातो, ते म्हणतो ना की काखेत काळसा आणि गावाला वळसा, ते सोल्युशन आपल्याला आपल्याकडेच मिळतं. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया त्यासाठी. मग त्यासाठी लहानपणापासूनच जे शिक्षण असतं, आपल्या मुलांचं जे शिक्षण आहे, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. 10वी नंतर मुलगी जर समजा चांगल्या मार्काने पास झाली तर तिला गावातच ठेवू नका, तिला चांगल्या कॉलेजला पाठवा, तिला उच्च शिक्षण घेऊ द्या. त्या मुलाला सुद्धा त्याला कामाला पाठवू नका. त्याला असं म्हणू नका की शिकून काय तू कलेक्टर होणार आहे का. माझे वडील जर मला म्हणले असते तर कदाचित मी ह्या पदावर गेलोच नसतो कधी. त्यामुळं कुठंतरी आई वडिलांची सुद्धा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याची फार मोठी जबाबदारी आहे. आणि एक जबाबदारी ही आपली आहे, पर्सनल कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स सोसायटी, ही एक समाजाचं आपण देणं लागतो. हा समाज आपल्याला कळत न कळत फार काही देत असतो, मला असं वाटतं, फार काही. ठीक आहे, आपल्याला वाईट गोष्टी दिसतात, आपण ज्यावेळेस यशस्वी होतो त्यावेळेस मग आपण आपल्या डोक्यामध्ये आपल्या यशाची हवा गेलेली असते आणि आपण मग लोकांना नावं ठेवायला सुरुवात करतो. एखादा आपल्याला अभिनंदन करण्याकरता फोन करतो आणि त्याला म्हणतो, का रे बाबा एवढे दिवस कुठं गेला होतास. त्याने अभिनंदन करायला फोन केला आहे, मला असं वाटतं की हे आपलं कर्तव्य की त्याचं अभिनंदन स्वीकारता सुद्धा आलं पाहिजे. ती ह्युमिलिटी आपल्यात असायला पाहिजे. आणि ती ह्युमिलिटी, ते इमोशनल इंटेलिजन्स, त्या व्हॅल्यूज जोपर्यंत आपल्यात येत नाहीत तोपर्यंत आपण समाजासाठी काहीच करू शकत नाही. कुणीतरी सांगितलं म्हणून आपण समाजासाठी जर करायला गेलो तर मला असं वाटतं की तो सांगणारा व्यक्ती जर गेला तर आपण करणारे सुद्धा तिथंच थांबतो. म्हणजे त्या अंड्याचं उदाहरण देतो मी नेहमी, की अंडं जर बाहेरून फोडलं आपण समजा, तर त्याची एकतर भुर्जी बनते किंवा आमलेट बनतं. पण अंडं जर आतून फुटलं तर त्यातून एक जीव बाहेर येतो. म्हणजे ते मोटिवेशन जे समाजासाठी काहीतरी करण्याचं, ते आतून यायला पाहिजे. आणि ज्यावेळेस ते मोटिवेशन आतून येईल त्यावेळेस मला असं वाटतं की रमाई फाउंडेशनसारख्या संस्था उभ्या राहतात, समाजासाठी काम करतात. ते मोटिवेशन ज्यावेळेस आतून येतं त्यावेळेस 800 किलोमीटरवरून आम्ही ड्राईव्ह करून इथपर्यंत पोहोचतो. मॅडम 1,500 किलोमीटरवरून येतात, आजारी असताना सुद्धा इथं 1.5 तास बोलतात. आणि तुम्हीसुद्धा ते मोटिवेशन आतून येतं म्हणून उशीर जरी झाला असेल तरी तुम्ही इथं बसून ते शांतपणे ऐकतात. त्यामुळे मला असं वाटतं की खरोखर म्हणजे फार छान उपक्रम हा आपण राबवतो आहे आणि समाजापर्यंत चांगल्या संदेश पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. शेवटी मला म्हणजे एकच सांगायचं, म्हणजे शिक्षणाचं महत्त्व आहे म्हणून मी सांगू शकतो की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा एक इंटरव्ह्यू चालू होता आणि त्यांना त्या इंटरव्ह्यूवरने विचारलं की तुम्हाला तुमचा आनंदाचा क्षण सगळ्यात कुठला होता. ते रॉकेट लॉन्च केलं त्यावेळेसचा होता का. म्हणे नाही, बिलकुल नाही. त्यांनी ज्यावेळेस तो आनंदाचा क्षण त्यांचा सांगितला, त्यांचा शिक्षणाचा फायदा कसा होतो हे त्यांनी ज्यावेळेस समजावून सांगितलं, ते म्हटलं की एका गावामध्ये व्हिजिट करत असताना मी एका दिव्यांग मुलांच्या संस्थेमध्ये गेलो होतो आणि मी तिथं पाहिलं काही मुलांना चालता येत नव्हतं. त्यांना प्रोस्थेटिक लेग लावलेले होते. ते प्रोस्थेटिक लेग एवढे लोखंडी वस्तूपासून बनवले होते की एवढे जड होते, ते 4-4 किलोचा तो प्रोस्थेटिक लेग होता. ते बिचारी मुलं चालू सुद्धा शकत नव्हते. मी त्यांना पाहिलं आणि मी माझ्या टीमकडे गेलो. माझ्या टीमला विचारलं की आपण जे रॉकेट लॉन्च करणार आहे त्याचा जो फ्रंट जो पार्ट असतो तो कार्बनच्या फार हलक्या मटेरियलपासून बनतो आणि त्याचं जे काही उरलेलं जो मटेरियल असतं, जो कचरा जो असतो, तर आपल्याला त्यावर काम करायचं आहे, पण त्यासाठी आपल्याला पैसे मिळणार नाहीत. म्हणे सर आपल्याला काय बनवायचं आहे. म्हणे आपल्याला ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रॉस्थेटिक लेग बनवायचे. त्यांनी त्या उरलेल्या मटेरियलपासून, कचऱ्यापासून त्या विद्यार्थ्यांसाठी प्रॉस्थेटिक लेग बनवले. आणि ज्यावेळेस ते प्रॉस्थेटिक लेग डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्या संस्थेमध्ये घेऊन गेले, 4 किलोचा एक लेग 400 ग्रामचा झाला होता आणि ते विद्यार्थी पळत होते. डॉक्टर म्हणतात की ज्यावेळेस तो विद्यार्थी पळताना मी पाहिला, तो माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता. त्यामुळे मला सुद्धा तेच वाटतं की माझं सिलेक्शन ज्यावेळेस मी असं समजतो की माझं सिलेक्शन म्हणा किंवा माझं शिक्षण म्हणा किंवा माझं अस्तित्व आहे समाजातलं, त्यावेळी मार्गी लागेल ज्यावेळेस माझ्यासारखे असे हजारो बापूसाहेब माझ्या हातून घडतील
आणि मी त्यांना घडवण्याकरता काहीतरी थोडंफार कॉन्ट्रीब्युशन करेल. परंतु संघर्षाचा ज्यावेळेस विषय येतो तर मला असं वाटतं की संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाही आहे. मग तो श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, उच्च असू द्या, नीच असू द्या, कुणी असू द्या. कुणाचा आर्थिक संघर्ष आहे, ते गरिबीचा संघर्ष करतात. कुणाचा मानसिक आहे, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण मानसिकदृष्ट्या त्यांना रात्री झोप लागत नाही. आणि कोणाचं शारीरिक आहे, म्हणजे दिव्यांग आमचे विद्यार्थी. पण मला असं वाटतं की उच्च शिक्षण घेऊन शिक्षणाचा मार्ग पत्करून जे त्या संघर्षावर मात करतात त्यांनाच ती अस्मिता सापडते.